गणपती बाप्पा मोरया. सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय माजी आमदार अमल महाडिक व प्रदेश महिला उपाध्यक्षा भाजपा सौ शौमिका महाडिक तसेच महाडिक परिवार कोल्हापूर. लाडक्या गणरायाचं आगमन झालं आहे. तर मंडळामध्ये तसेच घरोघरी लाडक्या गणरायाचा आकर्षक देखावा देखील आता होत आहे. मंडळामध्ये आकर्षक देखावा करतातच, पण आता घरोघरी देखील आता आकर्षक देखावा करत आहेत. तर आज आपण रविवार पेठ येथील सोनटक्के तालीम येथे आलो आहोत. तर या ठिकाणी बालेकिल्ला येथे असलेल्या म्हणजेच अभिजित सूर्यवंशी यांच्या घरात मध्ये आकर्षक देखावा आता इथं सादर केला आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की अक्षरशः वृंदावन जसं आपण म्हणतो तसाच वृंदावनचा देखावा या ठिकाणी इथं सादर केलेला आहे. यामध्ये अक्षरशः पाण्यात धबधब्याचा देखील आवाज इथं खळखळ असा आवाज येत आहे. या ठिकाणी कमळाच्या फुलावर गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. वडाच्या झाडाच्या पारंब्या देखील या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. पक्ष्यांचा आवाज देखील या ठिकाणी आकर्षक करत आहे. आणि हा सर्व देखावा सादर केलेले आहेत अभिजित सूर्यवंशी. आता ते आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी याच संदर्भात बातचीत करणार आहोत. एकंदरीतच तुम्ही हा देखावा सादर केला, काय सांगता याबद्दल? दरवर्षी आपण जर तुम्ही बघितला तर प्रत्येक ठिकाणी आपण बघतो की ह्याचा राजा, त्याचा राजा, हा राजा, तो राजा. परंतु गणपती हा कलेचा अधिपती आहे, म्हणजे 64 कलेचा अधिपती आपण म्हणतो. प्रत्येकाची कला उपजत असते. म्हणजे तुम्ही जर बघितला तर गणेश आला, गणपती आले की प्रत्येक मी काय करू प्रत्येकाची धांदल उडालेली असते. या धांदलीतलाच गणपती आमचा आहे, म्हणून आम्ही आमच्या गणपतीला कलाधिपती म्हणतो. कारण प्रत्येकाने त्याला आम्हाला भरभरून कला दिलेली आहे. मला तसं नाही, प्रत्येकाला कला दिलेली आहे. दरवर्षी आपल्या ठिकाणी वेगवेगळे सेटअप असतात, प्रेक्षकांची भाऊगर्दी असते, प्रत्येकाचे फोन मेसेज असतात. सोशल मीडियावर आमचे गणपती तर असतातच, परंतु जर एखाद दिवस जर मागं पुढे आलं तर आम्हाला फोन येतात की तुमचं अजून काय कशात काम तटलेलं आहे. तर सध्या आता सेटअप पूर्ण झालेला आहे. आपला कलाधिपती हा 11 दिवस असतो. तुम्ही कधीही या, सर्वांनी या आणि आपल्या कलादिव्य दर्शन घ्या. आपण वृंदावनाचा देखावा सादर केलेला आहे. मुंबईतील सुप्रसिद्ध मूर्तिकार विशाल सूर्यकांत शिंदे यांनी या ठिकाणी बाल गणेश म्हणजे विष्णू रूपातील म्हणजे बाल कृष्णातील रूप या ठिकाणी साकारलेलं आहे. ते सध्या कमळावर विराजमान झालेले आहेत. आणि वृंदावन जर आपण बघितलं तर फुलं वगैरे म्हणजे त्याचं श्रीकृष्णाच्या बाललीला भरपूर त्या ठिकाणी घडलेल्या आहेत, त्यांनी त्या ठिकाणी घडले. तर तो एक आपण दाखवण्याचा एक छोटासा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक वर्षी असेच आकर्षक देखावे तुम्ही करताय काय? दरवर्षी असतं. मागच्या वेळी आपण 11 जवळपास शंकराचं आपण गर्भगृह केलं होतं. त्यामध्ये आपण शंकराचे 26 अवतार दाखवले होते. त्याच्या मागे आपण खिद्रापूर मधलं एक सेटअप दाखवला होता. त्याच्या मागे आपण एक बागेतला म्हणजे एक राजवाड्यातील सेटअप त्या ठिकाणी दाखवलं. असं दरवेळी असतं. शेवटी कलाधिपती आहेत, तेच आम्हाला कलेचं ज्ञान देत जातात आणि त्यांना जे हवं आहे ते त्यांचं तेच करून घेतात. आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत. एकंदरीतच तुमच्यासोबत किती जणांची टीम असते काय? टीम तर भरपूर जणांची असते, परंतु प्रत्येक जण भीत असतो काय करायचं काय नाही. कारण मला जसं आवडते तसं त्या पद्धतीने पोरांच्याकडनं करून घेत असतो. म्हणजे मला नाही, त्याला जे आवडत असते तो माझ्याकडनं करून घेत असतो. तरी पोरांची 20 भर पोरांची टीम असते, त्यामुळं काही अडचण नाही. जरा ह्यावेळीच थोडस पळापळ झाली. प्रत्येक वर्षी तुम्ही हा देखावा असा वेगवेगळा देखावा करताय आणि तुम्ही घरामध्येच देखावा केलाय. घरच्यांचा प्रतिसाद कसा असतो या गोष्टी? नाही, घरच्यांचा प्रतिसाद भरपूर असतो. फक्त ज्यावेळी स्टार्टिंग असतं त्यावेळी जरा घरातल्यांचा असतं की आता कुठं मोह मारणार आणि कुठल्या भिंतीला किती होलं पडणार आणि काय पडणार किंवा कलर काय डॅमेज होणार. परंतु जसं काम होत जातं तसं घरातल्यांचा खूप सपोर्ट या ठिकाणी असतो. एखादी गोष्ट जर राहिली असेल तर एखादी गोष्ट काहीतरी काढावं लागत असेल तर ते सांगतात काय बिंदास काढा, काय अडचण नाही.
एकंदरीतच नागरिकांची गर्दी देखील या ठिकाणी मोठी असते असं तुम्ही सांगितलात. कसा प्रतिसाद असतो? नाही, भरपूर प्रतिसाद असतो. भयानक म्हणजे जवळपास 4-5, आता हे शेवटच्या 4 दिवस जे असतात ना, 4-5 वाजेपर्यंत गर्दी असते. एखाद्या दरवाजा तर बंद नसतोच, कायम चालू असतो, येत असतो. भरपूर प्रतिसाद असतो. जर तुम्ही आमच्या सोशल मीडियाला तर तुम्हाला खाली कमेंटचा पाऊस भरपूर दिसतो. म्हणजे त्यांना दरवेळी काय तर नवनवीन बघायला मिळत असतं. लहान मुलांना आपला गणपती कायम बाल गणेश असतो, त्यामुळे लहान मुलांचं पण खूप आकर्षण असतं. तुम्ही जर उंदीर जर बघितला तर उंदीर पण देखना असा उंदीर आहे, म्हणजे उगाच काय तर कलर मारला काय असं नाही. तेव्हा लहान मुलांचा ह्याच ठिकाणी त्या उंदीर बघण्यासाठी आणि बाप्पा बघण्यासाठी खूप ओढ असते. तेव्हा आई वडिलांना जेवढा भरपूर मुलं ती हट्ट करतात की चला 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 चला, तेव्हा खूप प्रतिसाद असतो. म्हणून प्रत्येकाच्या भावना खूप मोठ्या असतात. मी तेवढ्या शब्दात तुमच्याशी मांडू शकत नाही. खर तर गणेशाचं आगमन झालं की नवनवीन गोष्टी करायला प्रत्येकाला आवडतच. पण एक गोष्ट सांगावीशी वाटते की या निमित्ताने काय होईना प्रत्येकाला नवनवीन गोष्टी आठवत जातात आणि हे जास्त महत्वाचं आहे. कॅमेरामन नाज अत्तासह अमृता पवार, माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.